नमस्कार. भारत विरुद्ध इंग्लंड या संघातला तिसरा कसोटी सामना सुरू आहे आणि हा लंडन मध्ये सुरू आहे. लॉर्ड्स या अत्यंत महत्वाच्या मैदानावरती हा सामना सुरू आहे आणि काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दोन्ही संघांनी 387 धावा अशी दोन्ही संघांची धावसंख्या झाली होती. आणि विशेष म्हणजे 2015 नंतर एखाद्या कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये दोन्ही संघाची समान धावसंख्या होण्याची ही पहिलीच वेळ. कालच्या दिवसापर्यंत हा सामना अगदी बरोबरीत वाटत होता आणि आज हा सामना सुरू झाला आणि भारतानं या सामन्यावर पकड मिळवली. ही भारतानं मिळवलेली पकड भारतीय गोलंदाजांनी मिळवली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण हा सामना सुरू झाला आणि सुरुवातीलाच मोहम्मद सिराजने 2 विकेट मिळवून दिल्या. यानंतर या 2 विकेट मिळाल्या तोपर्यंत लगेचच नितीश कुमार रेड्डीने सुद्धा 1 विकेट मिळवली. यानंतर चौथी विकेट जो हॅरी ब्रूक होता, जो आक्रमक फलंदाजी करत होता, त्या हॅरी ब्रूकला आकाशदीप या गोलंदाजानं बोल्ड आउट केलं आणि 4 बाद 87 अशी त्यांची अवस्था झाली होती इंग्लंड संघाची. आणि या 4 बाद 87 अशा अवस्थेनंतर इंग्लंडचा डाव गडगडणार असं वाटत असतानाच बेन स्ट्रोक आणि रूट या दोन्ही खेळाडूंनी एक चांगली भागीदारी केली. 67 धावांची ही भागीदारी होती आणि पुन्हा इंग्लंडचा डाव 300 धावांच्या पुढे जाईल असं वाटत होतं. आणि इतक्यातच वॉशिंग्टन सुंदर या गोलंदाजानं आपली जादुई फिरकी गोलंदाजी दाखवली. त्यानं रूटला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर स्मिथ नावाच्या एक आक्रमक फलंदाजाला सुद्धा क्लीन बोल्ड केलं आणि सगळ्यात मोठा अडथळा जो भारतीय संघाच्या आडवा येत होता तो कॅप्टन स्ट्रोक याला सुद्धा बोल्ड आउट केलं. या 3 विकेट घेतल्यानंतर लगेचच जसप्रीत बुमराहनं सुद्धा तळाच्या फलंदाजांना बोल्ड आउट करून भारतीय संघाचं वर्चस्व अक्षरशः या सामन्यावर मिळवलं. शेवटची विकेट पुन्हा वॉशिंग्टन सुंदरनं घेतली आणि इंग्लंडचा डाव 4 बाद 154 वरून ऑल आउट 192 असा झाला. भारताला विजयासाठी 193 धावांची गरज आहे. आजच्या या चौथ्या दिवसामधले 2 तास शिल्लक आहेत आणि उद्याचा 5वा दिवस म्हणजे भरपूर वेळ शिल्लक आहे. हा सामना निर्णायक होणार आहे आणि आता गरज आहे भारताला फक्त 193 धावांची. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. श्रोते हो, या सामन्याबद्दल, या आजच्या चौथ्या दिवसाच्या खेळाबद्दल कुणाची गोलंदाजी तुम्हाला आवडली हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या भारताच्या या तिसऱ्या सामन्यामधल्या ऐतिहासिक विजयानंतर भारत या मालिकेमध्ये सुद्धा विजयाकडे वाटचाल करतो आहे. भारतीय संघाच्या या सगळ्या या खेळीबद्दल, भारतीय संघाच्या या सगळ्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणाच्या लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.